नमस्कार मैत्रिणींनो, प्राजक्ताची फुले या व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज श्रावणातला पहिला दिवस. श्रावणाच्या खूप खूप तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. बाहेर पाऊस आणि जेवणात गरमागरम शेवगाची चमचमीत भाजी. आजची रेसिपी अजिबात मिस करू नका मैत्रिणींनो. आज आपण करणार आहे शेवगाची भाजी. त्यासाठी मी घेतले आहेत 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाण्याचा कूट. सर्वप्रथम मी शेवगा उकडण्यास ठेवणार आहे. शेवगा उकडताना त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. आता आपण भाजीची तयारी करायला लागूया. इथे मी 2 कांदे घेतले, त्या बारीक छान कापून घ्यायचेत आपल्याला. जेवढे बारीक कापता येतील तेवढे बारीक कापून घ्यायचे. इथे मी 2 चमचे तेल घातले कढईत. ते तापलं की त्यात हिंग घालून घेऊया. मोहरी घालूया. जिरे घालूया. आणि आपला बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊया. एकीकडे आपल्या शेवगा छान उकडतात आहेत. आपल्याला शेवगा जास्त उकडायच्या नाहीयेत, 50% उकडतील एवढाच उकडायच्या आहेत. आता गॅस बंद करून मी त्याच्यावर झाकण ठेवते. इथे 2 टोमॅटो घेतलेत. एक टोमॅटो आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आणि एक टोमॅटो आपल्याला बारीक कापून घालायचा आहे. मिक्सरला घालायचा आहे तो टोमॅटो मी मोठा कापून घेते. आणि जो परतण्यास टाकणार आहे तो एकदम बारीक कापून घ्यायचा आहे टोमॅटो. आता वाटण वाटून घेऊया. आपण टोमॅटो कापून घेतला होता, त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालून घेऊया. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. ही आपल्याला मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे. आपली पेस्ट करून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. इथे कांदा आपला छान गुलाबी परतत आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण आपल्याला एकसारखा परतून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. मीठ घालताना काळजी घ्यायची की आपण शेंगा उकडताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्याच्या अंदाजानुसारच आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचंय. परत काय आपण भाजीला मीठ घालणार नाहीये. कांदा आणि टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही पेस्ट घालून घेऊया, टोमॅटो आणि आलं लसूण. पेस्ट आपली छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली. तुम्ही बघू शकता तेल पण सुटले छान आपल्या मसाल्याला. आता आपण मसाले घालून घेतोय. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट,
काश्मीरी मिरची पावडर आपली 1 चमचा, आपला घरगुती गरम मसाला, धने पावडर आणि थोडासा मटण मसाला घालूया. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही तोही घालू शकता. माझ्याकडे नाहीये म्हणून मी मटण मसाला घालते. मसाले पण आपल्याला एकजीव करून घ्यायचेत मसाले छान. हे पण आपलं एकसारखं मिक्स झाल्यानंतर दोन चमचे आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट पण एकसारखा मिक्स झाला की आपण त्याच्यात शेवगा घालून घेणार आहोत. आधी थोडंसं शेंगातलं पाणी घालून घेणार आहे आणि मग शेंगा टाकून घेऊया. इथे आपल्याला बघून घ्यायचं की आपल्याला शेंगात पाण्याची गरज आहे की नाही ते चेक करून आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. अगदी थोडंच पाणी घालणार आहे मी. शेंगामध्ये पण पाणी होतं ना. आता शेवगा आपला 50% शिजला होता. बाकीचा आपल्याला 50% याच्यामध्ये भाजीत मसाल्यात शेवगा शिजवायचा आहे. आणि भाजीला छान उकळी येऊन द्यायची. तुम्ही बघू शकता आता आपली भाजी छान तयार पण झाली. तरी पण किती छान आली. आणि हाताने शेवगा दाबून पाहिला तर शेवगा शिजला होता. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. भाजी तयार आहे आपली. गॅस बंद करूया. भाजी मी काढून घेते. अशी मसाल्याची भाजी भाकरी बरोबर, पोळी बरोबर आणि भाताबरोबर खायला मस्त लागते. भाकरी बरोबर तर कुस्करून खायला छानच लागते. तयार आहे आपली शेवगाची भाजी. तुम्ही पण अशी भाजी नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. खूप छान होती भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद मैत्रिणींनो.